Hello everybody students, good morning. आपण सेकंड इयर सिव्हिल त्यामधील कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी हा सब्जेक्टमध्ये थर्ड युनिट कॉन्क्रीट हा पाहत आहोत. त्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला डेफिनेशन ऑफ वर्केबिलिटी अँड फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ वर्केबिलिटी हे एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर मेजरमेंट ऑफ वर्केबिलिटी ऑफ फ्रेश कॉन्क्रीट. वर्केबिलिटी मेजरमेंट करायची असेल फ्रेश कॉन्क्रीटची तर त्यामध्ये आपण काय करावं लागतं त्या 5 मेथड पाहिलेल्या आहेत. आपली फर्स्ट मेथड होती स्लम कोन टेस्ट, सेकंड कॉम्पॅक्टिंग फॅक्टर टेस्ट, थर्ड फ्लो टेस्ट, फोर्थ VB कन्सिस्टन्सी टेस्ट अँड फिफ्थ होती स्प्लिट टेन्साईल टेस्ट. हे आपण 5 मेथड्स पाहिल्या. त्यामध्ये आपण फर्स्ट एक्सप्लेन केली होती स्लम कोन टेस्ट. तर स्लम कोन टेस्ट काय होती? मेजरमेंट ऑफ वर्केबिलिटी ऑफ फ्रेश कॉन्क्रीट. त्यामध्ये आपण पाहिली स्लम कोन टेस्ट, कॉम्पॅक्टिंग फॅक्टर टेस्ट, फ्लो टेस्ट, VB कन्सिस्टन्सी टेस्ट अँड स्पिल टेन्साईल टेस्ट. त्यामध्ये स्लम टेस्ट आपण पाहिली होती. स्लम टेस्ट इज द मोस्ट कॉमनली यूज मेथड ऑफ मेजरिंग ऑफ कन्सिस्टन्सी ऑफ कॉन्क्रीट. ही काय होती? मोस्ट कॉमनली मेथड होती. कॉमनली यूज मेथड ऑफ मेजर कन्सिस्टन्सी ऑफ कॉन्क्रीट ही स्लम कोन टेस्ट. ते आपण लॅबोरेटरीमध्ये पण यूज करू शकतो किंवा साईट ऑफ वर्क जिथं आपली साईट चालू आहे तिथं पण आपण स्लम कोन टेस्ट ही घेऊ शकतो. त्याचं ॲपरेटस आहे पहा. स्लम कोन त्याची बॉटम डायमीटर होती 20 सेंटीमीटर, हाईट होती 30 सेंटीमीटर अँड टॉप डायमीटर होती 10 सेंटीमीटर. त्यानंतर कॉन्क्रीट इन स्लम कोन. त्या स्लम कोनमध्ये कॉन्क्रीट भरल्यानंतर हे असं डायग्राममध्ये आपल्याला दिसतं आहे. त्यामध्ये थर्ड होतं कॉन्क्रीट व्हेन स्लम कोन रिमूव्ड. स्लम कोन आपण रिमूव्ह केला तर कॉन्क्रीटचं कसं कोलॅप्स होतं इथं पाहतो आणि आपण जे त्यातला मधला डिफरन्स असतो त्याला काय म्हणतो स्लम. त्यामध्ये शेअर स्लंप वगैरे आपण पाहिलं होतं, ट्रू स्लंप. ओके, तर आपण आज सेकंड मेथड स्टार्ट करतोय. कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट. आपली सेकंड मेथड कोणती ती? कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट. तर कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्टमध्ये काय असतं? कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्टचा आपण ॲपरेटसची डायग्राम पाहू. हे कॉम्पॅक्टिंग फॅक्टर ॲपरेटस. हे कॉम्पॅक्टिंग फॅक्टर ॲपरेटसची डायग्राम. हे ॲपरेटस असतं. त्यामध्ये डाऊन साईडला असतो सिलेंडर, मिडलला कोनिकल लोअर हॉपर आणि टॉपला असतो कोनिकल अप्पर हॉपर, मध्ये क्लॅम्प अँड हॉपर क्लॅम्प. दॅट्स कॉल्ड ॲज कोनिकल फॅक्टर ॲपरेटस. त्याचा एक्सप्लेन करूया. कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट मेजर द वर्केबिलिटी इन इनडायरेक्ट मॅनर. काय करते? कॉम्पॅक्शन फॅक्टर काय करतं? टेस्ट करतं. द कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट मेजर द वर्केबिलिटी इन इनडायरेक्ट मॅटर. तर इनडायरेक्ट मॅनरने हे वर्केबिलिटी मेजर करू शकतं कॉन्क्रीटची. देअरफॉर इज द अमाऊंट ऑफ कॉम्पॅक्टिंग ऑप्टेन फॉर अ गिवन अमाऊंट ऑफ वर्क. म्हणजे काय? अमाऊंट ऑफ कॉम्पॅक्टिंग असतील म्हणजे आपली अमाऊंट ऑफ कॉम्पॅक्टिंग आहे ती ऑप्टेन फॉर अ गिवन अमाऊंट ऑफ वर्क. त्या गिवन अमाऊंट ऑफ वर्क ते मेजर करतं.
This test has been held to be more accurate than slum test. काय स्लम टेस्टपेक्षा ही टेस्ट काय मोर ॲक्युरेट आहे. म्हणजे स्लम टेस्ट आपण जी पाहिली त्याच्यापेक्षा ही मेथड कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट ही मोर ॲक्युरेट आहे. स्पेशली फॉर द कॉन्क्रीट मिक्सेस ऑफ मीडियम अँड लो वर्केबिलिटी. म्हणजे स्पेशली कशासाठी असते? स्पेशली फॉर द कॉन्क्रीट मिक्सेस ऑफ मीडियम मिक्सेससाठी पण वापर केली जाते आणि लो वर्केबिलिटी यासाठी ही कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट यूज केली जाते. तर नेक्स्ट, इट्स यूज हॅज बीन पॉप्युलर लॅबोरेटरीज. ही यूज कुठं केली जाते? पॉप्युलर लॅबोरेटरीजमध्ये यूज केली जाते कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट. फॉर कॉन्क्रीट ऑफ व्हेरी लो वर्केबिलिटी विच कॅन नॉट बी फुल्ली कॉम्पॅक्टर ऑफ कॉम्पॅरिझन. म्हणजे आपलं कॉन्क्रीट असतं त्याची लो वर्केबिलिटी जर असेल तर कोणत्याही कॅन नॉट बी फुल्ली कॉम्पॅक्टर फॉर कॉम्पॅरिझन, त्याला कम्पॅरिझन करत नाही. द कॉम्पॅक्शन टेस्ट इज नॉट सुटेबल. कॉम्पॅक्शन टेस्ट ही ती नॉट सुटेबल होती. कशासाठी? फॉर व्हेरी लो वर्केबिलिटी जर असेल तर ही कॉम्पॅक्शन टेस्ट नॉट सुटेबल असते. विच कॅन नॉट बी फुल्ली कॉम्पॅक्टर फॉर कॉम्पॅरिझन. द कॉम्पॅक्शन टेस्ट इज नॉट सुटेबल. तर नेक्स्ट आहे, दिस टेस्ट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ डिटरमाइनिंग द डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन. ही टेस्ट काय करते? वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ डिटरमाइनिंग द डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन. याचं मेन प्रिन्सिपल काय आहे? द डिटरमाइनिंग डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन हे मेन काम पाहतं. अचिव्ड बाय स्टँडर्ड अमाऊंट ऑफ वर्क डन बाय अलाउविंग द कॉन्क्रीट टू फॉल थ्रू अ स्टँडर्ड हाईट. पण ते काय करतं? एवढं अचिव्ड बाय द स्टँडर्ड अमाऊंट ऑफ वर्क डन. स्टँडर्ड जी अमाऊंट असते ती वर्क डन करतं बाय अलाउविंग द कॉन्क्रीट ऑफ फॉल थ्रू अ स्टँडर्ड हाईट. स्टँडर्ड हाईटपासून ती अलाउविंग करतं कॉन्क्रीटला थ्रू अ स्टँडर्ड हाईट. नंतर नेक्स्ट, द डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन कॉल्ड द कॉम्पॅक्टिंग फॅक्टर. जी आपली डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन असतं त्यालाच आपण काय संबोधतो? कॉम्पॅक्टिंग फॅक्टर. इज मेजर्ड बाय द डेन्सिटी रेशो. तो मेजर काय करते? आपली कॉम्पॅक्टिंग फॅक्टर डेन्सिटी रेशो हा मेजर करतो त्यामध्ये. देअरफॉर द रेशो ऑफ डेन्सिटी ॲक्च्युअली अचिव्ड इन द टेस्ट टू द डेन्सिटी ऑफ द सेम कॉन्क्रीट फुल्ली कॉम्पॅक्टेड. जे सांगितलं द रेशो ऑफ डेन्सिटी ॲक्च्युअली अचिव्ड. द रेशो ऑफ डेन्सिटी असते ती ॲक्च्युअली अचिव्ड होऊन द टेस्ट ऑफ द डेन्सिटी ऑफ द सेम कॉन्क्रीट फुल्ली कॉम्पॅक्टेड करतं. त्याचा फॉर्म्युला पहा. टोटल कॉम्पॅक्टिंग फॅक्टर इज इक्वल टू वेट ऑफ पार्शियली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट. म्हणजे आपलं वेट आलेलं असेल ते वेट ऑफ पार्शियली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट डिवायडेड बाय वेट ऑफ फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट. हा त्याचा कॉम्पॅक्टिंग फॅक्टरचा फॉर्म्युला. द कॉम्पॅक्टिंग फॅक्टर इज इक्वल टू वेट ऑफ पार्शियली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट डिवायडेड बाय वेट ऑफ फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट. मग कॉम्पॅक्टिंग फॅक्टरचे ॲपरेटर्स त्यामध्ये आपण कसं वापर करतो ते पाहूया. द सॅम्पल ऑफ कॉन्क्रीट टू बी टेस्टेड इन प्लेस. आपलं सॅम्पल घ्यायचं कॉन्क्रीटचं टू बी टेस्टेड इन प्लेस द अप्पर हॉपर अप टू द ब्रीम. आपलं कॉन्क्रीटचं सॅम्पल घेऊन द टेस्टेड प्लेस करायचं तिथं द अप्पर हॉपर अप टू द ब्रीम. म्हणजे अप्पर हॉपरला ते सेट करायचं. इथं कोनिकल अप्पर हॉपर जिथं असेल ते आपलं सॅम्पल घेऊन त्या हॉपर क्लॅम्पमध्ये टाकायचं. द ट्रॅप डोअर इज ओपन. त्यानंतर काय करायचं? ट्रॅप डोअर हा ओपन करायचा सो दॅट द कॉन्क्रीट फॉल्स इन टू द सिलेंडर. मग ते आपल्याला त्यामध्ये फॉल्स होईल त्या सिलेंडरमध्ये कॉन्क्रीट. नाव द ट्रॅप डोअर ऑफ द लोअर हॉपर इज ओपन अँड द कॉन्क्रीट अलाउड टू फॉल इन टू द सिलेंडर. त्यानंतर ट्रॅप डोअर द लोअर हॉपर इज ओपन. त्या ट्रॅप डोअरमधून जो लोअर हॉपर असेल तो ओपन करायचा आणि नंतर कॉन्क्रीट इज अलाउड टू फॉल इन टू द सिलेंडर. डायग्राममध्ये पाहू. अगोदर कोनिकल हॉपरमध्ये आपण कॉन्क्रीट टाकायचं. त्यानंतर तो कोनिकल लोअर हॉपर लूज करून तो सिलेंडरमध्ये ते टाकलेलं कॉन्क्रीट येतं. पुन्हा स्टेप पाहू ती. द सॅम्पल ऑफ कॉन्क्रीट टू बी टेस्टेड इज प्लेस्ड इन द अप्पर हॉपर अप टू द ब्रीम. द ट्रॅप डोअर इज ओपन सो दॅट द कॉन्क्रीट फॉल्स इन टू द सिलेंडर. नाव द ट्रॅप डोअर ऑफ द लोअर.
Hopper is open and the concrete is allowed to fall into the cylinder. First step. Next step काय? The excess of concrete remaining above the top level of the cylinder. जे तुमचं राहिलेलं रिमेनिंग जे कॉन्क्रीट असेल ते अबव द टॉप लेवलला असेल सिलेंडरच्या. द कट ऑफ विथ द हेल्प ऑफ प्लॅनर ब्लेड्स अप्लाइड. मग त्यानंतर कट ऑफ विथ हेल्प कट ऑफ करून घ्यायचं द प्लेनर ऑफ सप्लाइड ब्लेड्सनी. इज नोन ॲज वेट ऑफ पार्शियली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, वेट ऑफ पार्शियली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट. फॉर्म्युल्यामध्ये वापरल्या पाहिजे ते वेट ऑफ पार्शियली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट कोणचं, जे आपलं सिलेंडरमध्ये असेल ते. The excess concrete remaining above the top level of the cylinder is the cut off with the help of planer blade supplied is known as काय, weight of partially compacted concrete. त्यालाच काय म्हणायचं, weight of partially compacted concrete. नंतर नेक्स्ट स्टेप आहे, the cylinder is emptied and then refilled with the concrete from the sample in the layers. म्हणजे काय, the cylinder is emptied करायचा and the रिफिल विथ द कॉन्क्रीट ने करून घ्यायचा फ्रॉम द सेम सॅम्पल इन लेयर. सेम सॅम्पलमध्ये लेअर्स करायचे आणि ॲक्झिमेटली 5 cm डीप. त्याची डीप किती झाली पाहिजे, ॲप्रॉक्सिमेटली 5 सेंटीमीटर. द लेयर्स आर हेविली रॅम अँड प्रेफरली व्हायब्रेटेड सो ॲज टू ऑप्टेन फुल कॉम्पॅक्शन. मग त्याच्यानंतर त्याचं काय करायचं, फुल कॉम्पॅक्शन करून घ्यायचं. नंतर नेक्स्ट स्टेप आहे, द टॉप सरफेस of the fully compacted concrete is then carefully struck off the top of the cylinder and weighted the nearest 10 gram. नंतर त्याचं वेट करून घ्यायचं ते 10 ग्रॅमच्या अवतीभवती असेल. म्हणजे काय, द टॉप ऑफ सरफेस ऑफ द फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट, ते टॉप ऑफ सरफेसला फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट असेल, देन केअरफुली स्टक ऑफ विथ द टॉप. ते काळजीपूर्वक स्टक ऑफ करायचं विथ द टॉप ऑफ द सिलेंडरच्या. अँड वेटेड द नियरेस्ट 10 ग्रॅम. त्याच्यापैकी 10 ग्रॅम हा वेट करून घ्यायचं आहे. दिस वेट इज नोन ॲज वेट ऑफ फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट. आणि त्याला त्या वेटला ते 10 ग्रॅम आलेलं असेल त्याला काय म्हणायचं आहे, द वेट ऑफ इज नोन ॲज वेट ऑफ फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट. रिपोर्ट करूया परत. द टॉप सरफेस ऑफ द फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट इज देन केअरफुली स्ट्रक ऑफ विथ द टॉप ऑफ द सिलेंडर अँड वेट टू द नियरेस्ट 10 ग्रॅम. द 10 ग्रॅम ज्याला असेल त्यालाच काय म्हणायचं, द वेट ऑफ इज नोन ॲज वेट ऑफ फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला सिग्रिगेशन, ब्लिडिंग अँड हार्शनेस. सिग्रिगेशन म्हणजे काय ते पाहूया आपण. म्हणजे आपण ही मेथड पाहिली अगोदर, त्याच्यामध्ये स्लम कोन टेस्ट पाहिली, त्यानंतर कॉम्पॅक्टिंग फॅक्टर टेस्ट पाहिली. आता आपण न्यू पॉईंटला सुरुवात करूया, सिग्रेशन, ब्लिडिंग अँड हार्शनेस. तर सिग्रिगेशनची डेफिनेशन, इट कॅन बी डिफाईन ॲज द सेपरेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूट मटेरियल ऑफ अ कॉन्क्रीट. म्हणजे हे डिफाईन काय करतं, द सेपरेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूट मटेरियल ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीटमधलं जे कॉन्स्टिट्यूट मटेरियल असेल त्याच्यात सेपरेशन होण्याला काय म्हणतात, सिग्रिगेशन. इट इज कॅन बी डिफाईन ॲज द सेपरेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूट मटेरियल्स ऑफ कॉन्क्रीट. यालाच काय म्हणतात, सिग्रिगेशन. A good concrete is one in which all ingredients are thoroughly and properly mixed to make a homogeneous mixture. म्हणजे काय, जे चांगलं कॉन्क्रीट असेल ती इज वन ऑफ द विच, त्यापैकी कोणताही एक इन्ग्रेडियंट्स आर थ्रूली अँड, ते इन्ग्रेडियंट्स आर थ्रूली करायचं अँड प्रॉपरली मिक्स करून ते मेक अ होमोजेनियस मिक्सचर करायचं. दॅट्स ऑल. ते झालं सिग्रिगेशनची माहिती. ते डेफिनेशन काय, it can be defined as the separation of constituent materials of concrete is called as segregation. The next, if a sample of concrete exhibit a tendency for separation, म्हणजे काय, a sample of concrete sample exhibit a tendency for separation, then the sample is said to be having the tendency for segregation. The sample is said to be, the sample as काय म्हणायचं, having a tendency for segregation. Such concrete is weak and possesses undesirable properties in the hardness concrete due to lack homogeneity. म्हणजे हे such as काय असतं, weak असतं concrete and possesses undesirable properties in the hardened concrete due to lack homogeneity. The next,
ड्यू टू कन्सिडरेबल डिफरन्सेस इन द साईज अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटीज. ते कन्सिडरेबल काय करतं, डिफरन्सेस करतं याचं कन्सिडरेबल इन द सायझेस अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटीजचं डिफरन्सेस. द कॉन्स्टिट्यूंट मटेरियल्स ऑफ कॉन्क्रीट. इट इज नॅचरल दॅट द मटेरियल शो अ टेंडन्सी फॉल टू अपार्ट. सेग्रिगेशन इज 3 टाईप्स. सेग्रिगेशन कसं होतं, 3 टाईप्समध्ये होतं. ड्यू टू कन्सिडरेबल डिफरन्सेस in the size and specific gravities in the constituent materials of concrete, it is natural that the materials show that tendency to fall apart. Segregation is of the 3 types. 3 टाईपमध्ये सेग्रिगेशन होतं. त्यामध्ये फर्स्टली द कोर्स ॲग्रिगेट सेपरेटिंग. फर्स्टली काय होतं, कोर्स ॲग्रिगेट जे असतात आपले खडीचे ते सेपरेट होतात आउट फ्रॉम द रेस्ट ऑफ द मॅट्रिक्स. म्हणजे आउट ऑफ द रेस्ट ऑफ द मॅट्रिक्समधून ते काय होतात, कोर्स ॲग्रिगेट सेपरेटिंग होतात फर्स्टली. आणि सेकंडली काय होतं, दुसऱ्या स्टेपमध्ये सेकंडली द पेस्ट सेपरेटिंग आउट फ्रॉम द कोर्स ॲग्रिगेट. मग त्यानंतर जी आपली कॉन्क्रीटची पेस्ट असते ती सेपरेट होती कोर्स ॲग्रिगेटपासून. अँड थर्डली लास्टली काय होतं, वॉटर सेपरेटिंग आउट फ्रॉम द रेस्ट ऑफ द मटेरियल. म्हणजे आपल्या त्या सगळ्या मटेरियलमधून वॉटर सेपरेट होतं. म्हणजे सेग्रिगेशन हे 3 स्टेपमध्ये होतं. पहिल्यांदा काय होतं, कोर्स ॲग्रिगेट सेपरेट होतं. त्यानंतर कोर्स ॲग्रिगेटपासून जी पेस्ट असते ती सेपरेट होती. आणि थर्डली वॉटर सेपरेट होतं. पुन्हा रिपीट करूया. फर्स्टली द कोर्स ॲग्रिगेट सेपरेटिंग आउट फ्रॉम द रेस्ट ऑफ द मॅट्रिक्स. सेकंडली द पेस्ट सेपरेटिंग आउट फ्रॉम द कोर्स ॲग्रिगेट. अँड थर्डली वॉटर सेपरेटिंग आउट फ्रॉम द रेस्ट ऑफ द मटेरियल्स. A well-made concrete is that concrete which is made taking into consideration various parameters such as grading, size, shape, surface texture, optimum quantity of water, etc. Such concrete will not show any tendency of segregation. म्हणजे काय, as well-made concrete is that concrete which is made taking into consideration various parameters. various parameters मधून such as grading वर ते होतं, size, shape, surface texture, optimum quantity of water. म्हणजे आपण वॉटर किती वापरलं आहे त्या पेस्टमध्ये त्याच्यावरून हे सेग्रिगेशन होत असतं. त्यानंतर नेक्स्ट, सेग्रिगेशन ऑकर्स इन द गिवन कंडिशन. म्हणजे सेग्रिगेशन ऑकर झाल्यावर कोणत्या कोणत्या कंडिशन येऊ शकतात. बॅडली प्रपोर्शनल मिक्स कॉसेस मॅट्रिक्स नॉट बी बाइंड विथ ॲग्रिगेट्स. म्हणजे आपण बॅडली प्रपोर्शनल ते करतो, चुकीचं प्रपोर्शनल मिक्स कॉसेस करतो, मॅट्रिक्स नॉट बी बाइंड विथ ॲग्रिगेट्स. सेकंड, ड्रॉपिंग ऑफ कॉन्क्रीट फ्रॉम हाईट्स. आपण जे ड्रॉप करतो, जास्त हाईटवरून ड्रॉपिंग ऑफ कॉन्क्रीट्स विल रिझल्ट ऑफ इन सेग्रिगेशन. तर त्याचा रिझल्ट काय येतो, सेग्रिगेशन येतो. ड्रॉपिंग ऑफ कॉन्क्रीट विथ फ्रॉम हाईट्स विल रिझल्ट इन सेग्रिगेशन. थर्ड, वेन कॉन्क्रीट इज डिस्चार्ज फ्रॉम बॅडली डिझाईन मिक्सचर. जर आपण कॉन्क्रीट डिस्चार्ज केलं फ्रॉम बॅडली डिझाईन मिक्सचरने तर इट शोज सेग्रिगेशन. त्याला पण काय म्हणायचं, सेग्रिगेशनच म्हणायचं. सेग्रिगेशन तिथं दिसतं आपल्याला. कन्व्हेन्स ऑफ कॉन्क्रीट फॉर्ममध्ये पाहूया. कन्व्हेन्स ऑफ कॉन्क्रीट बाय कन्व्हेयर बेल्ट, लॉंग डिस्टन्स हाऊल बाय डंपर. जर लॉंग डिस्टन्स असेल हाऊल बाय डंपरचा, लॉंग लीड बाय स्किप हॉइस्ट आर द अदर सिच्युएशन प्रमोटिंग सेग्रिगेशन. त्याने सुद्धा सेग्रिगेशन होऊ शकतं. नंतर फिफ्थ पाहू आपण, ऑकर्स इन गिवन कंडिशनच्या फिफ्थमध्ये, एक्सेसिव्ह व्हायब्रेशन ऑल्सो कॉसेस सेग्रिगेशन. म्हणजे एक्सेसिव्ह जर आपलं व्हायब्रेशन होत असेल पण त्याने पण काय होऊ शकतं, हे सेग्रिगेशनचे जे कॉस आहे. एक्सेसिव्ह व्हायब्रेशन ऑल्सो कॉसेस सेग्रिगेशन. त्यानंतर नेक्स्ट, द इमिजिएट वर्किंग ऑन द कॉन्क्रीट विदाउट एनी टाइम इंटरवल इज लाईकली प्रेस द कोर्स ॲग्रिगेट डाऊन विच रिझल्ट द मुवमेंट इज एक्सेस स्पेस टू द सरफेस. आपण इमिजिएटली जर वर्क करत राहिलो कोणतं पण, the immediate working on the concrete without any time interval is likely to the press. एक मिनिट, आवाज येतो. The immediate working on the concrete without any time interval is likely to the press the concrete course aggregate down which result in movement excess of paste of the surface. त्याने सुद्धा आपल्याला सेग्रिगेशन दिसू शकतं. Therefore, segregation can be removed by correctly proportion to the mix. सेग्रिगेशन आपण कसं रिमूव्ह करू शकतो, करेक्टली प्रपोर्शनल टू द मिक्स.
आपले जे मिक्स करायचे प्रोपोर्शन असेल ती करेक्टली घ्यायचं. बाय प्रॉपर हँडलिंग करायचं, ट्रान्सपोर्टिंग करायचं, प्लेसिंग अँड कॉम्पॅक्टिंग अँड फिनिशिंग. जर आपण प्रॉपरली केलं तर सेग्रिगेशन होत नाही. म्हणजेच काय, देअरफॉर सेग्रिगेशन कॅन बी रिमूव्ड बाय करेक्टली प्रपोर्शनिंग टू द मिक्स. आपण मिक्स करताना जर करेक्टली प्रपोर्शनल जर वापरले तर सेग्रिगेशन होत नाही. बाय प्रॉपर हँडलिंग, जर आपण हँडलिंग व्यवस्थित केली तर पण होत नाही. ट्रान्सपोर्टिंग, म्हणजे इथून तिथं सिमेंट जर जायचं असेल आपल्याला कॉन्क्रीट तर ट्रान्सपोर्टिंग व्यवस्थित करावं लागते. त्याची प्लेसिंग, कॉम्पॅक्टिंग अँड फिनिशिंग हे जर आपण रिमूव्ह करू शकतो सेग्रिगेशनने. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे प्रिकॉशन फॉर फ्रीडम फ्रॉम सेग्रिगेशन. म्हणजे आपल्याला काय काय प्रिकॉशन असतात फ्रीडम फॉर सेग्रिगेशनच्या. तर काय, फॉलोइंग पॉईंट शुड बी केप्ट इन माइंड इन ऑर्डर टू मिनिमाइज सेग्रिगेशन. जर आपल्याला सेग्रिगेशन मिनिमाइज करायचं असेल तर फॉलोइंग पॉईंट्स आपल्याला विचारात घ्यावं लागतील. त्यामध्ये काय, फर्स्ट, द कॉन्क्रीट मिक्स शूड बी प्रॉपरली डिझाईन. आपलं जर कॉन्क्रीट मिक्स असेल ते काय करायचं, शूड बी प्रॉपरली डिझाईन करायचं, तर सेग्रिगेशन होणार नाही जास्त. द कॉन्क्रीट मिक्स शूड बी प्रॉपरली डिझाईन. नेक्स्ट, द वॉटर सिमेंट रेशो शूड बी केप्ट कॉन्स्टंट. जो आपला वॉटर सिमेंट रेशो असतो तो शूड बी केप्ट कॉन्स्टंट घ्यायचा. थर्ड, द हाईट ऑफ फ्री फॉल कॉन्क्रीट शूड नॉट एक्सेस 3 मीटर इन एनी केस. जी आपली हाईट असती ऑफ फ्री फॉल कॉन्क्रीट टाकण्याची जी हाईट असती ती शूड बी एक्सेस 3 मीटर एवढीच ठेवायची. द कॉन्क्रीट ऑपरेशन शूड बी सुपरवाइज स्ट्रिक्टली. आपण जे कॉन्क्रीट ऑपरेशन करतो त्याचं सुपरवाइज कसं करायचं, स्ट्रिक्टली करायचं. द नेक्स्ट, द कॉन्क्रीट शूड बी प्लेस्ड फ्रॉम द फायनल पोझिशन ॲज नियर ॲज पॉसिबल. म्हणजे द कॉन्क्रीट शूड बी प्लेस्ड फ्रॉम द फायनल पोझिशन इज नियर ॲज पॉसिबल. तर नेक्स्ट, the air entraining agents should be used reducing segregation as these reduce the quantity of mixing water. The air entraining agents should be used reducing segregation as these reduce quantity of mixing water. So next, the water or sand content or both should be altered in preventing segregation. जे आपण पाणी वापरतो किंवा ते सँड कॉन्टेंट वापरतो त्याचं बोथ शुड बी काय होतं, अल्टर फॉर प्रिव्हेंटिंग सिग्रिगेशन. त्यानंतर लास्टली काय पॉईंट आहे, फॉर्मवर्क फॉर कॉन्क्रीट शुड बी प्रॉपर टू अवॉइड लिकेज. आपण जे फॉर्मवर्क वापरतो कॉन्क्रीटसाठी शुड बी प्रॉपर अवॉइड लिकेज. त्याच्यापासून पण आपण काय करतो, प्रिकॉशन फॉर फ्रीडम फ्रॉम सिग्रिगेशन होऊ शकतात. तर आपण लेक्चरला काय बघितलं, कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट पाहिली. त्याचा फॉर्म्युला काय, द कॉम्पॅक्टिंग फॅक्टरचा वेट ऑफ पार्शियली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट डिवायडेड बाय वेट ऑफ फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट. त्याचा ॲपरेटेडचे कॉम्पॅक्टिंग फॅक्टर ॲपरेटस. त्यानंतर नेक्स्ट आपण न्यू पॉईंटला सुरुवात केली ती सिग्रिगेशन, ब्लिडिंग अँड हॅशनेस. त्यातला आपण सिग्रिगेशन पॉईंट बघितला. सिग्रिगेशनचे डेफिनेशन काय, इट कॅन बी डिफाईन ॲज द सेपरेशन ऑफ कॉन्स्टिट्यूट मटेरियल ऑफ कॉन्क्रीट इज कॉल्ड एज काय, सिग्रिगेशन. इट कॅन बी डिफाईन ॲज द सेपरेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूट मटेरियल ऑफ कॉन्क्रीट इज कॉल्ड एज सिग्रिगेशन. सिग्रिगेशन कसं 3 स्टेपमध्ये होतं. फर्स्टली, द कोर्स ॲग्रिगेट सेपरेटिंग आउट फ्रॉम द रेस्ट ऑफ द मॅट्रिक्स. सेकंडली, द पेस्ट सेपरेटिंग आउट फ्रॉम द कोर्स ॲग्रिगेट. अँड थर्डली काय होतं, वॉटर सेपरेटिंग आउट फ्रॉम द रेस्ट मटेरियल. मग त्याच्या सेग्रिगेशन ऑकर्स इन गिवन कंडिशन, त्याच्या कंडिशन काय काय असतात त्या पाहिल्या. त्यानंतर प्रिकॉशन फॉर फ्रीडम फ्रॉम सेग्रिगेशन ते आपण अभ्यासलं. तर नेक्स्ट लेक्चरला आपण ब्लिडिंग पाहूया. ब्लिडिंग काय असतं, त्यानंतर त्याचे प्रिकॉशन, डिफरन्स आहे सेग्रिगेशन ब्लिडिंगचं, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके, थँक्यू.